हॅलो फ्रेंड्स, मी दुर्वा क्रिएशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ आहे तो खास मोती जे आहेत आपले व्हाईट कलरचे मोती जे असतात त्याच्यासाठी खास आहे. म्हणजे त्याच्यावरती मी व्हिडिओ आणलेला आहे आज. तर कुठला मोती कुठल्या दागिन्यामध्ये जास्त वापरतात, कुठल्या दागिने बनवण्यासाठी जास्त वापरतात, हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओला लास्ट पर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ते बघायला भेटतील. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर पहिला जो मी तुम्हाला मोती दाखवणार आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि जो आपल्या पारंपरिक मराठी म्हणजे पारंपरिक पद्धतीचे जे दागिने असतात त्याच्यामध्ये त्याचा खूप जास्त वापर केला जातो आणि तो खूप महत्वाचा आहे. तर आता मी तुम्हाला तो मोती दाखवणार आहे. आणि तो किती, आणि हे जे मी मोती आणलेले आहेत, सगळे बीड्स आणलेले आहेत व्हाईट कलरचे, तर ते किती MM चे आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर जो फर्स्ट वाला मोती आहे तो म्हणजे हा आहे, जो की 2 MM चा आहे. आणि याचा वापर आपले जे पारंपरिक पद्धतीचे दागिने आहेत त्याच्यात खूप जास्त केला जातो आणि हा खूप महत्वाचा आहे. आकार बघू शकता आणि हा किती महत्वाचा आहे आपल्या दागिन्यांमध्ये. तर याचा वापर काय काय बनवण्यासाठी होतो मी सांगणार आहे. तर हा जो मोती आहे ते आपली जी नथ असते, म्हणजे आता ही वाली जी नथ आहे याच्यामध्ये 2 MM च्या म्हणजे या मोतीचा या नथीमध्ये जास्त वापर केलेला आहे. म्हणजे नथी बनवण्यासाठी आणि जे आपले चोकर वगैरे असतात त्याच्यासाठी हा मोती खूप महत्वाचा आहे. तर बघू शकता मोती या मोतीने ही वाली नथ किती छान म्हणजे दिसते आणि हा किती महत्वाचा आहे आपल्या मराठी दागिन्यांमध्ये. तर तुम्हाला आता समजलं असेल की हा मोती किती MM चा आहे. तर हा 2 MM चा आहे आणि हा नथी बनवण्यासाठी आणि आपले जे चोकर असतात त्याच्यासाठी याचा जास्त वापर करतात आणि हा खूप महत्वाचा मोती आहे. तर आता जो आपला सेकंड वाला जो मोती आहे जो आहे हा, तर याचा पण वापर खूप जास्त होतो. चोकर बनवण्यासाठी याचा उपयोग जास्त होतो. आणि आपल्या ज्या गौरी असतात, म्हणजे आपल्या ज्या घरी गौरी येतात आणि त्या गौरींसाठी आपण दागिने तयार करतो, त्याचे कमरपट्टे आणि गौरीची नथ जराशी मोठी पण असते, तर त्याच्यामध्ये पण याचा उपयोग होतो, खूप उपयोग होतो. आणि हा 3 MM चा मोती आहे. तर बघू शकता ना तुम्ही किती छान दिसतोय हा मोती. आणि हा आहे 3 MM चा. आणि आपला जो तिसरा मोती आहे तो म्हणजे हा आहे, जो की 4 MM चा आहे. याचा पण उपयोग तुम्ही दागिन्यांमध्ये याचा जास्त उपयोग होतो. तर आपला जो तिसरा मोती आहे तो आहे हा, आणि हा आहे 4 MM चा. तर याचा पण दागिने बनवण्यासाठी खूप जास्त म्हणजे वापर होतो. कमरपट्टे किंवा कुठलेही हँगिंगचे जे काही वस्तू असतात हँगिंगच्या वगैरे, त्याच्यामध्ये याचा वापर होतो. चोकर बनवण्यासाठी पण याचा वापर होतो. आणि हा 4 MM चा आहे. तर हा होता आपला तिसरा मोती. आणि आता आपला जो आहे चौथा मोती तो आहे हा. याचा पण हँगिंगच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये होतो, खूप जास्त होतो. राखी बनवण्यासाठी याचा जास्त उपयोग होतो. आणि हा आहे 5 MM चा मोती. तर दिसायला खूप छान आहेत हे मोती आणि बघू शकता तुम्ही याचा कलरही निघत नाही, खूप छान आहेत हे मोती. तर हा आपला 5 MM चा मोती आहे. आणि आपला जो आहे पाचवा मोती तो म्हणजे हा आहे, जो की 10 MM चा आहे. याचा पण हँगिंगच्या वस्तू बनवण्यासाठी जास्त वापर करतात. आणि आपली राखी बनवण्यासाठी पण याचा खूप जास्त उपयोग होतो.
तर आपला 5वा मोती होता आणि आता हा आपला लास्ट वाला मोती आहे 6वा, जो की हा असा आहे बघा. छान आहे, कलर वगैरे जात नाही याचा, खराब होत नाहीत. नाहीतर काही काही मोती असतात ते लगेच आपण दागिने तयार म्हणजे काळे पडतात, काही काही काळानंतर काळे पडतात ते, पण हे मोती तसे नाहीयेत, खूप छान आहेत. आणि याचा पण उपयोग दागिने बनवण्यासाठी तर याचा कमीत कमीच उपयोग होतो. म्हणजे जे दागिने असतात, म्हणजे जे आपले जे सिंगल लाईनचे जे असतात नेकलेस असतात, त्याच्यामध्ये याचा उपयोग होतो. पण जास्तीत जास्त याचा उपयोग जो आहे तो हँगिंगच्या ज्या वस्तू असतात त्या बनवण्यासाठी किंवा चोकर बनवण्यासाठी, आपले कमरपट्टे वगैरे बनवण्यासाठी याचा जास्त उपयोग होतो. हा पण खूप महत्वाचा आहे. तर हे होते आपले आजचे 6 मोती, 6 प्रकारचे 6 मोती. तर तुम्हाला समजलंच असेल की कुठला मोती कुठल्या दागिन्यांमध्ये जास्त वापरतात. पण जो फर्स्ट वाला जो मोती दाखवला मी तुम्हाला, तो खूप महत्वाचा आहे आपल्या पारंपरिक दागिन्यांमध्ये आणि ह्याचा उपयोग जो आहे तो खूप होतो आपल्या मराठी दागिन्यांमध्ये. तर हा आपल्या मराठी दागिन्यांचा राजा म्हणावं लागेल, म्हणजे राजाच. तर हे होते आपले आजचे 6 मोती, 6 बीड्स. ते कुठल्या कुठल्या चे, कोणत्या कोणत्या चे आहेत ते मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा नक्की कळवा आणि दुर्वा क्रिएशनला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील दागिन्यांचे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत.